नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता 11वीचं जे पुस्तक आहे या पुस्तकातलं आज आपण इथं 7वं लेक्चर या ठिकाणी करणार आहोत आणि या 7व्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्य जे उदयास आलं होतं तर त्या मराठा साम्राज्याबद्दलची माहिती आपण या सेशन मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। लक्षात घ्या, या सेशन मध्ये आपल्याला मराठा साम्राज्याचे जे संस्थापक राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज तर यांचं प्राथमिक या ठिकाणी जे बालपण या ठिकाणी गेलं आणि त्याचबरोबर शहाजी राजे भोसले जे आहेत जे शिवाजी महाराजांचे जे पिताश्री आहे त्यांच्याबद्दलची पण माहिती आपल्याला इथे या ठिकाणी जाणून घ्यायची आहे। आणि मग कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर या सर्व गोष्टींवर आज आपल्याला इथे या ठिकाणी काम करायचं आहे। तर हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि आपल्या मित्रांना देखील या लेक्चरची लिंक या ठिकाणी शेअर करा जेणेकरून त्यांना देखील इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकामध्ये जे जे महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक खूप महत्त्वाचं मानलं जातं। तर त्यासाठी त्या विद्यार्थी मित्रांना देखील हे लिंक शेअर करा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत। तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं या ठिकाणी सेशन। लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की मराठा कालखंड अशा प्रकारचा टॉपिक आहे आणि हे मराठा कालखंड जर आम्ही पाहिला तर 1630 पासून ते 1818 पर्यंतचा हा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। लक्षात घ्या मित्रांनो, मराठा साम्राज्य तसं पाहिलं तर दोन भागांमध्ये या ठिकाणी विभागलेलं आहे। एक म्हणजे छत्रपतींची राजवट आणि दुसरं आहे ते म्हणजे पेशव्यांची राजवट। इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर संभाजी महाराज, त्यानंतर शाहूजी राजे, तर या प्रकारचे छत्रपतीची राजवट आपल्याला पाहायला भेटते। पुढे जाऊन राजाराम महाराज आणि त्याचबरोबर तारा राणी यांनी देखील मोठं स्वराज्याच्या रक्षणासाठी मोठं योगदान मोठं कार्य केल्याचं दिसून येतं। मात्र शाहू राजे जे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये पेशव्यांचा उदय या ठिकाणी होतो आणि मग तिथून पुढे पाहायला भेटतं बाळाजी विश्वनाथ आहे, बाजीराव पहिला आहे, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं अनेक असे पेशवे या ठिकाणी झालेत। त्या पेशव्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्याचा जो पताका आहे तो या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी नेला आणि खास करून हे हिंदवी स्वराज्य जे आहे हे अटक पासून कटक पर्यंत नेण्यामध्ये पेशव्यांचं मोठं योगदान देखील राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर आजच्या या सेशन मध्ये आपण शहाजी राजे भोसले जे आहेत तर या शहाजी राजे भोसले यांच्याबद्दलची माहिती आपल्या इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे ती आधी आपण इथे या ठिकाणी पाहूया आणि त्यानंतर मग शिवाजी महाराजांचं बालपण जिजामाता यांच्याबद्दलची पण माहिती जाणून घेऊया। लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि त्यांना इतिहास हा विषय अभ्यासायचा आहे त्या विद्यार्थी मित्रांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ऍप्लिकेशन जे आहे तर ते ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर या ठिकाणी जरूर या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि या ऍप्लिकेशन मध्ये इतिहास या विषयाच्या ज्या काही बॅचेस आहे मग त्यामध्ये कंबाईन आहे, त्याचबरोबर राज्यसेवा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या आहे, प्राचीन मध्ययुगीन भारताच्या बॅचेस आहे, समाज सुधारकांच्या आहे, PYQच्या बॅचेस आहेत। तर या सगळ्या बॅचेस तुम्ही इथे या ठिकाणी पाहू शकता, अभ्यासू शकता। तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ऍप्लिकेशन जरूर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा आणि तिथं असणाऱ्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या। तर सुरू करूया महत्त्वाचं सेशन। लक्षात घ्या, इथं पाहायला भेटतं शहाजी राजे भोसले यांच्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला दिलेली आहे। सुरुवातीलाच इथं पाहायला भेटतात शहाजी राजांचा जन्म हा कुठे झाला तर शहाजी राजांचा जन्म हा वेरूळच्या भोसले कुटुंबामध्ये 1594 रोजी झाला आहे अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर लक्षात घ्या, वेरूळच्या भोसले कुटुंबात 1594 ला शहाजी राजांचा भोसले या ठिकाणी शहाजी राजांचं जन्म इथं झाल्याचं दिसतं आणि त्यांच्या आईचं नाव हे उमाबाई या ठिकाणी होतं आणि वडिलांचं नाव जे आहे हे मालोजी राजे भोसले असं या ठिकाणी आहे। तर आई उमाबाई आणि त्याचबरोबर मालोजी राजे भोसले यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत ते म्हणजे शहाजी राजे भोसले। इथं म्हटलं गेलेलं आहे मालोजी राजे हे निजामशाहीच्या दरबारामध्ये 5000 मनसबदार म्हणून काम करताना दिसून येतात। आता लक्षात घ्या, ही मनसबदारी सिस्टीम जी आणली ती मनसबदारी सिस्टीम भारतामध्ये जे आलेली आहे ते मुघलांच्या कालखंडामध्ये खास करून अकबर राजा जो होता तर त्या अकबर राजानं त्याचं प्रशासन चालवत असताना ही मनसबदारी व्यवस्था भारतामध्ये आणल्याचं एकंदर दिसून येतं। या मनसबदारी व्यवस्थेमध्ये ज्याला मनसबदार म्हणून नियुक्त केलेले आहे तर त्या मनसबदाराचं पद आणि त्याचबरोबर त्याचं दरबारामध्ये बसणारी जी जागा आहे आणि याचबरोबर त्याचं वेतन आणि त्यांनी किती घोडेस्वार किंवा किती सैन्य आपल्याकडे ठेवायचं या सर्व गोष्टींचा तपशील
हा मनसबदारामध्ये या ठिकाणी मनसबदारी व्यवस्थेमध्ये होता, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे 5000 मनसबदार म्हणून हे या ठिकाणी निजामशाहीच्या काळामध्ये मालोजी राजे या ठिकाणी काम करत होते असं एकंदरीत दिसून येतं. स्वामीनिष्ठ मालोजी राजांच्या कामगिरीबद्दल निजामशाहीकडनं त्यांना सुपे, पुणे, चाकण आणि इंदापूर इत्यादी परगणाच्या जहागिरी मिळाल्या होत्या अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. तर लक्षात घ्या, पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या प्रकारची परगण्याची जी जहागिरी आहे ती जहागिरी ही निजामशाहीकडनं या ठिकाणी मालोजी राजांना दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. निजामशाहीच्या काळात लढत असताना इंदापूरच्या लढाईत मालोजी राजे हे मारले गेलेले आहेत अशा प्रकारची माहिती आहे. तर इंदापूरमध्ये एक जी लढाई झाली तर त्या इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजांचं निधन झाल्याचं दिसतं आणि त्यानंतर मग या परगण्याच्या जहांगिरी ज्या आहे त्या सांभाळण्याची जबाबदारी ही या ठिकाणी त्या मालोजी राजेंचे जे 3 महत्वाचे मुलं आहे त्यामध्ये आहे विठोजी भोसले, त्याचबरोबर शहाजी भोसले आणि शरीफजी भोसले यांच्यावरती जबाबदारी या ठिकाणी येते. आणि मग विठोजी भोसले, शहाजी भोसले आणि शरीफजी भोसले जे आहे ते पुणे जहागिरीचा सांभाळ करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. आपल्या पित्याप्रमाणे निष्ठेनं शहाजी राजांनी देखील निजामशाहीची सेवा केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, या प्रकारे मालोजी राजांची माहिती दिलेली आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजांचं निधन झालं, त्यानंतर त्यांची जी काही कार्य जे आहे तर ते या ठिकाणी सांभाळलेलं आहे पुढे त्यांच्या 3 मुलांनी, विठोजी भोसले, शहाजी भोसले आणि शरीफजी भोसले. तर हे मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग हे शहाजी राजांच्या पोटी जन्माला आलेले आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं शहाजी राजांची काय महत्वाची माहिती आहे ते पण थोडीशी अजून आपण इथं पाहूया. लक्षात घ्या, निजामशाहीवर चाल करून आलेल्या मुघल आणि त्याचबरोबर आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना शहाजी राजांनी केल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि सन 1624 ला भातवडीच्या लढाईमध्ये शहाजी राजांनी या मुघलांचा आणि त्याचबरोबर आदिलशहाचा पराभव केल्याची माहिती या ठिकाणी दिसते. तर मुद्दा नीट समजून घ्या, शहाजी राजे हे आधी निजामशाहीच्या दरबारामध्ये या ठिकाणी काम करत होते. 5000 मनसबदार या प्रकारच्या हुद्द्यावरच त्यांचा या ठिकाणी त्यांची वर्णी लागलेली होती असं एकंदरीत दिसतं. पुढे पाहायला भेटतं की या भातवडीच्या युद्धामुळेच दक्षिणेकडच्या राजकारणात शहाजी राजांचा उदय झाल्याचं इथे या ठिकाणी पाहायला जातं. पुढे पाहायला भेटतं शहाजी राजांनी मुघल आणि आदिलशाही सत्तांपासून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसतं, पण त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं नाही. आणि मग इथं पाहायला भेटतं सन 1636 ला निजामशाहीचा अंत या ठिकाणी होतो असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की अकबर राजा जो होता तर त्या अकबर राजानं 1595च्या नंतर दक्षिणेकडच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्या माध्यमातून तो दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर येऊन दक्षिणेकडे त्याने एक फरमान या ठिकाणी जारी केला होता. आणि दक्षिणेकडच्या सर्व शासकांनी माझी अधिपत्य स्वीकारावं या प्रकारची भूमिका अकबरानं व्यक्त केली होती असं दिसून येतं. इथं पाहायला भेटतं खानदेश हे दक्षिणेकडचं असं राज्य होतं ज्यानं अकबराची मांडलिकत्व स्वीकारल्याचं दिसून येतं. मात्र अहमदनगरच्या निजामशाहीनं या प्रकारे अकबरापुढे या ठिकाणी मान झुकवली नव्हती. आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की चांद बीबी ज्या होत्या या चांद बीबीनं हे संपूर्णपणे अहमदशाहीच्या या ठिकाणी अहमदनगरची जी निजामशाही आहे तर त्या निजामशाहीचं संरक्षण या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. मात्र 1605 ला जसं अकबराचं निधन होतं त्यानंतर जहांगीर जो आहे हा जहांगीर अकबराचा मुलगा जो पुढे या ठिकाणी दक्षिणेकडे स्वार करण्यासाठी येतो आणि मग त्याच्या कुटील राजनीती पुढे निजामशाहीचा अंत होतो. आणि सन 1636 साली निजामशाहीचा हा अशा प्रकारे अंत झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. निजामशाहीचा अंत 1636 ला झाल्यानंतर शहाजी भोसले जे आहेत हे शहाजी भोसले यांनी या ठिकाणी आदिलशाहीच्या सेवेत ते या ठिकाणी रुजू झाल्याचं दिसतं. म्हणजे आधी निजामशाहीमध्ये होते, नंतर मग ते आदिलशाही विजापूरच्या आदिलशाहीच्या सेवेत शहाजी राजे या ठिकाणी इथं रुजू झाल्याचं पाहायला भेटतं. आणि मग इथं आपल्याला पाहायला भेटतं निजामशाहीनं जी त्यांना सुपे, त्याचबरोबर पुणे, चाकण आणि इंदापूरची जी जहागिरी दिलेली होती ती जहागिरी तशीच्या तशीच त्यांच्याकडे आदिलशाहीच्या काळामध्ये देखील कंटिन्यू राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. म्हणजे इथं लक्षात घ्या, आदिलशाहीकडे ते या ठिकाणी काम करत असताना इथं पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या जहागिरी ज्या पूर्वी होत्या त्याच त्यांना या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. याच सोबत कर्नाटकामध्ये बंगळूर जे आहे तर त्या बंगळूरच्या जहागिरीचा कारभार देखील
त्यांच्यावर या ठिकाणी सोपवण्यात आल्याचं दिसतं। म्हणजे आदिलशाहीकडे काम करत असताना ऍडिशनल जबाबदारी म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी कर्नाटकच्या बंगळूरची जहागिरी देखील सोपवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। मराठी अधिकाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी तिथे एक स्वतंत्र राज दरबार निर्माण केल्याची माहिती देखील इथे या ठिकाणी पाहायला भेटते। राज्य कारभार त्यांनी त्या भागामध्ये, कर्नाटकच्या भागामध्ये अत्यंत सक्षम यंत्रणा उभी केली होती अशी माहिती आहे। स्वतंत्र न्याय व्यवस्था, जमीन महसूल आणि जमा खर्चाची व्यवस्था त्यांनी इथे केल्याचं दिसून येतं। या गोष्टीवरनं आपल्याला पाहायला भेटतं की शहाजी राजे यांच्यामध्ये देखील ती नेतृत्वाची या ठिकाणी धमक या ठिकाणी होती आणि प्रशासन व्यवस्था देखील त्यांनी चोखपणे तिथे या ठिकाणी चालवली होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। इथं म्हटलेलं आहे की कर्नाटकमध्ये बेंगलोर जो भाग आहे तर या बेंगलोरमध्ये त्यांनी या ठिकाणी उत्तम अशी स्वतंत्र न्याय व्यवस्था उभी केली, जमीन महसूल आणि जमा खर्चाची व्यवस्था या ठिकाणी ठेवली आणि एक स्वतंत्र राज दरबार त्यांनी स्वतःचं तिथे निर्माण केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं शहाजी राजे हे जसे शूरवीर होते, पराक्रमी होते, मुत्सद्दी राजकारणी या ठिकाणी होते, स्वतंत्र शासक म्हणून राज्य करण्याची त्यांची जी या ठिकाणी तळमळ होती, याच सोबतच शहाजी राजे हे विविध अंगाने देखील या ठिकाणी त्यांच्याकडे विविध प्रकारचे कला गुण कौशल्य देखील या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसतं। मग इथं आपल्याला या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की ते स्वतः साहित्यिक होते, त्याचबरोबर संगीत कला अधिकांच्या चर्चेत ते सहभागी या ठिकाणी होत असे। म्हणजे साहित्य, संगीत, कला अधिकांच्या चर्चेत ते स्वतः सहभागी या ठिकाणी होतात। याचबरोबर संस्कृत भाषेवर त्यांचं विशेष प्रभुत्व या ठिकाणी होतं, या प्रकारची माहिती इथं दिलेली। तर संस्कृत भाषेवर शहाजीराजांचं विशेष प्रभुत्व असल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। याचबरोबर इथं म्हटलेलं आहे बेंगलोर, कोलार, होस्कट, त्याचबरोबर डोडा बाळापूर, सिरा, कनकगिरी इत्यादी या ठिकाणी प्रदेश जे आहे हे शहाजी राजांनी आपल्या जहागिरीमध्ये आणलेले आहेत असं एकंदरीत दिसतं। तर या प्रकारे बेंगलोर, कोलार, होस्कोट, त्याचबरोबर या ठिकाणी डोडा बाळापूर, सिरा, कनकगिरी यासारखे प्रदेश देखील शहाजी राजे आपल्या जहागिरीमध्ये आणतायत अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आहे। पुढे इथे म्हटलेले आहे की शहाजी राजांनी अनेक मराठी अंमलदार नेमून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रचार प्रसार आणि त्याचा विकास देखील केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। कर्नाटकातील हिंदू नायकांमध्ये त्यांनी या ठिकाणी सलोखा निर्माण करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी बजावलेली आहे अशा प्रकारचा पण संदर्भ इथे या ठिकाणी दिलेला आहे। आणि याचबरोबर पाहायला असं भेटतं या ठिकाणी शहाजी राजांचं निधन जे आहे हे शिमोगा जिल्ह्यातील होदिगेरे या गावी 23 जानेवारी सन 1664 ला झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या 23 जानेवारी सन 1664 साली शहाजी राजे जे आहेत त्यांचं निधन हे या ठिकाणी शिवमोगा जिल्ह्यातील होदिगेरे इथं या ठिकाणी झाल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं की शहाजी राजाचं निधन कधी झालं तर 1664 ला झालं, होदिगेरे इथे या ठिकाणी झालेला आहे। होदिगेरे हे कुठे आहे तर शिवमोगा जिल्ह्यामध्ये आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। शहाजी राजे त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इतिहासकारांनी त्यांना स्वराज्याचा राज्य निर्माता आणि त्याचबरोबर राज्य संकल्पक म्हणून संबोधल्याचे दिसतं। म्हणजे आपल्या भारतीय इतिहासकारांनी शहाजी राजांचा गुणगौरव करत असताना राज्य निर्माता आणि त्याचबरोबर राज्य संकल्पक या प्रकारची भूमिका त्यांच्या प्रति या ठिकाणी मांडलेली आहे असं दिसतं। म्हणजे शहाजी राजांना जे एक स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन करायचं होतं ते राज्य शहाजी राजांना त्यांच्या हयातीत स्थापन करण्याची संधी नाही मिळाली, मात्र त्यांचे सुपुत्र असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ती कामगिरी या ठिकाणी पुढे केलेली आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। पुढे पाहायला भेटतं आपल्याला राजमाता जिजाऊ आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बालपण आहे त्याबद्दल काय माहिती दिलेली आहे इयत्ता 11वीच्या या पुस्तकामध्ये। तर लक्षात घ्या जनरली इयत्ता 11वीचं पुस्तक आपण वाचत असताना पहिला लेसन हा आपण या ठिकाणी स्किप करतो आणि दुसऱ्या लेसन पासून अभ्यास करत असतो, कारण दुसरा लेसन जो आहे तो आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे। मात्र प्राचीन भारताच्या मध्ययुगीन भारताच्या टॉपिकचा आपण
सर्रासपणे या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी हे वाचत नाही, परंतु लक्षात घ्या महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास आपण वाचणं गरजेचं आहे. आधीच्या मध्ययुगीन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये आपल्या राजा महाराजांचा इतिहास आपल्याला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की पहिलं जे प्रकरण आहे ते पण व्यवस्थितच आपण या ठिकाणी केलं पाहिजे. जे अन्य प्रकरण आपण करतो त्यापेक्षाही चांगलं प्रकरण एन्शियंट मिडिवलचं आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मग इथं महाराजांच्या संदर्भात, मराठा साम्राज्याच्या संदर्भात जी माहिती आहे ती तुमच्या समोर इथं आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. जे पुस्तकात आहे ते मी तुम्हाला इथं सांगतोय, हे लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं की शहाजीराजे भोसले यांचा विवाह लखुजी जाधवांची जी कन्या आहे जिजाबाई, ठीक आहे, तर लखुजी जाधवांची या ठिकाणी कन्या जिजाबाई यांच्यासोबत झालेला आहे. आणि ती डेट आहे डिसेंबर सन 1605 ला. तर डिसेंबर सन 1605 ला जिजाबाई आणि त्याचबरोबर या ठिकाणी शहाजीराजे यांचा या ठिकाणी विवाह या ठिकाणी होतो. आणि जेव्हा यांचा हा विवाह होतो तेव्हा जिजाबाईंचं वय हे अवघं 10 वर्षाचं या ठिकाणी होतं, अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि मग या जिजाबाईंच्या स्पोटी या ठिकाणी स्वराज्याचे या ठिकाणी संरक्षक, स्वराज्याचे संस्थापक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी सन 1630 ला 19 फेब्रुवारी सन 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा या ठिकाणी जन्म झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे माहिती इथं दिलेली आहे. आता जी पुस्तकात डेट आहे त्या डेटनुसार मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे. तर 19 फेब्रुवारी सन 1630 ला शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांचं बालपण हे अत्यंत खडतर स्वरूपाचं या ठिकाणी आहे. इथं म्हटलेलं आहे की बाल शिवाजी आणि जिजाबाई यांनी बँगलोर मुक्कामी असताना शहाजीराजांनी बाल शिवाजींच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती. म्हणजे जिजाबाई आणि त्याचबरोबर या ठिकाणी शिवाजी महाराज जे बालपणीचे आहेत तर ते बँगलोरमध्ये या ठिकाणी असताना शहाजीराजांनी या शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची पूर्णतः व्यवस्था केली होती, अशी माहिती इथे दिलेली आहे. मग यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की शिवाजी महाराजांनी बालपणामध्येच या ठिकाणी रामायण, त्याचबरोबर महाभारतातील कथा यांचा या ठिकाणी वाचन केलं होतं. रामायण आणि महाभारत जे आहे तर त्यांच्या कथांचा त्यांना या ठिकाणी परिचय या ठिकाणी करून दिलेला होता. याचबरोबर इथं पाहायला भेटतं की मराठी भाषा, संस्कृत भाषा आणि त्याचबरोबर फारसी भाषा यांचं देखील शिक्षण त्यांना त्यांच्या बालपणीच या ठिकाणी मिळाल्याचं दिसतं. तर मराठी, संस्कृत आणि फारसी भाषेचं शिक्षण हे महाराजांना बालपणीच या ठिकाणी दिलं गेलं होतं. याचबरोबर अश्वरोहण आहे, त्याचबरोबर तलवारबाजी या ठिकाणी आहे, दांडपट्टा आहे, भालाफेक या ठिकाणी आहे, कुस्ती आहे, तर इत्यादींचे प्रशिक्षण त्यांना या ठिकाणी बालपणीतच दिल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पुणे जहागिरीमध्ये शिवाजी राजांचा राज्यकारभाराचे पहिले लढत जिजाबाईंकडून या ठिकाणी मिळालेले आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथं पाहायला भेटतं की महाराजांचा जन्म झाल्यानंतर जिजाबाई आणि त्याचबरोबर बाल शिवाजी हे जेव्हा बँगलोरला या ठिकाणी गेले तेव्हा शहाजी राजांनी त्यांच्या शिक्षणाची इथं व्यवस्था करून दिली. आणि मग त्यामध्ये रामायण, महाभारताचे कथा त्यांच्या कानी पडल्या, त्यांना त्यांचं वाचन या ठिकाणी मिळालेलं आहे. या कथांचा परिचय त्यांना झालेला आहे. मग मराठी, संस्कृत आणि फारसीचं ज्ञान त्यांनी मिळवलं. त्याचबरोबर तलवारबाजी, अश्वरोहण, भालाफेक, दांडपट्टा, कुस्ती या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण त्यांना मिळालं. पुण्यामध्ये जेव्हा आल्यानंतर जिजामातांनी महाराजांना प्रशिक्षित केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि म्हणून मग जिजामाता याच खऱ्या अर्थानं शिवाजी राजांना घडवणाऱ्या या ठिकाणी आहेत, हे लक्षात या ठिकाणी घ्या. इथं आपण पुढे पाहूया, त्यामध्ये अजून काय म्हटलेलं आहे की जिजाबाईंमध्ये राज्यकारभाराचे कौशल्य या ठिकाणी होते. जहागिरीची व्यवस्था पाहत असताना अनेक तंट्यांचे निकाल त्यांनी स्वतः दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, जनरली बघा मध्यकाळातील ज्या स्त्रिया होत्या त्या मध्यकाळातील स्त्रियांचं जीवन हे बंदिस्त स्वरूपाचं होतं. मात्र जिजामाता या तशा या ठिकाणी नव्हत्या. तर जिजामाता एक चांगल्या योग्य अशा प्रशासक देखील राहिल्याचं दिसतं. लोकांचे जे काही समस्या होत्या त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ते काम करताना दिसतात. आणि त्याचबरोबर कैक असे न्यायिक वाद देखील त्यांनी सोडवल्याचं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. अनेक तंट्यांचा निकाल त्यांनी स्वतः या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. तसेच त्यांनी अनेक वतनं आणि देणग्या दिल्याची देखील
संदर्भ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या, प्राचीन कालखंडामध्ये प्रभावती नावाची एक स्त्री होती जी वाकाटकांची प्रशासक या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. तर त्याच प्रकारे जिजामाताने देखील इथं अनेक वतनं, अनेक देणग्या दिल्याचं दिसतं, प्रशासन व्यवस्था सांभाळल्याचं दिसतं, बाल शिवाजीला प्रशिक्षण या ठिकाणी दिल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि याचबरोबर इथे या ठिकाणी माहिती अशी दिलेली आहे की अनेक तंट्यांचे निकाल देखील ते स्वतःच या ठिकाणी देताना एकंदरीत दिसतात. या प्रकारे कुशल प्रशासक म्हणून जिजामाईंचं या ठिकाणी इथं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. पुढे पाहायला भेटतं, मोठ्या संकटाला सामोरं जाण्याचा प्रसंग जेव्हा जेव्हा बाल शिवाजी महाराजांवर या ठिकाणी येत होता, तेव्हा तेव्हा आपल्या राज्याची व्यवस्था माता जिजाबाईंकडे या ठिकाणी सोपवून ते जात होते अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या की शिवाजी महाराजांना जे घडवलं त्या घडवण्यामध्ये त्यांची आई, त्यांची माता ही किती महत्वाची भूमिका इथं बजावतीये हे इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट आलेलं आहे तेव्हा स्वराज्याच्या रक्षणासाठी जेव्हा शिवाजी महाराज या ठिकाणी बाहेर पडतात तेव्हा आपल्या राज्याचा संपूर्ण जो काही कारभार आहे तो कारभार ते आपल्या आईकडे म्हणजे जिजामातांकडे सोपून या ठिकाणी निश्चिंतपणे या ठिकाणी जातात. आणि जिजामाताने देखील तो अत्यंत बारकाईनं, अत्यंत सक्षमपणे, अत्यंत चोखपणे तो या ठिकाणी संपूर्ण कारभार सांभाळलेला आहे. या प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. आईच्या आशीर्वादानं आपणास यश येते अशी त्यांची श्रद्धा या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथं आहे. पुढे म्हणलेलं आहे की बालपणी शिवाजी महाराजांच्या मनावर जिजाबाईंची धर्मनिष्ठा, त्याचबरोबर स्वातंत्र्य, जिजाबाईंची धर्मनिष्ठा, याचबरोबर स्वातंत्र्य, चारित्र्यनिष्ठा आणि स्वाभिमान यांचे संस्कार घडवले गेलेले आहेत. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी दिलेला आहे की इथं लक्षात घ्या, आईच्या संपर्कामध्ये जेव्हा या ठिकाणी शिवाजी महाराज आहेत तेव्हा साहजिकच आईची संपूर्णपणे एक सावलीच म्हणूया आपण, ती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर पडली. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पण चारित्र्य आहे, जी पण धर्मनिष्ठ आहे, जे पण स्वातंत्र्य मिळवण्याची ज्यांची जी तळमळ या ठिकाणी आहे आणि याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारा जो स्वाभिमान आहे, हे सर्वच्या सर्व गोष्टी जिजामातांकडनं शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये उतरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. शिवराज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक या ठिकाणी झाला तर त्या राज्याभिषेकानंतर मातोश्री जिजाबाई जे आहे तर त्यांचं 17 जून सन 1674 निधन झालेलं आहे अशा प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. तर महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर लगेचच इथं पाहायला भेटतं की जिजामातांचं सन 17 जून 1674 इथे या ठिकाणी निधन झाल्याची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा मित्रांनो, जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी एक अत्यंत महत्वाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच जी आहे ती रिव्हिजन बॅच आपण आपल्या ऍपवर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी सुरू केलेली आहे. 10 फेब्रुवारीपासून ही बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन पेपर या ठिकाणी दिले जाणार आहे आणि त्या 5 क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न हे या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे. म्हणजे एकूण 500 क्वेश्चन इथे असणार आहे. तर या 500 क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला इथे या ठिकाणी तयारी करायची आहे इतिहास या विषयाची. तर लक्षात घ्या, इथं या 500 क्वेश्चन तर सॉल्व्ह करून दिले जातात, त्याचे पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात आणि याचबरोबर तुम्हाला ते प्रत्येक क्वेश्चन जे आहे ते प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला इथे या ठिकाणी दिलं जातं आणि एकूणच त्याची रिव्हिजन करून घेतली जाते. तर खूप महत्वाची ही टेस्ट पेपर सिरीज आहे. तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि राज्यसेवेला जे परीक्षेला जाणार आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांनी 50% डिस्काउंटमध्ये उपलब्ध असणारी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. 50% डिस्काउंटमध्ये तुम्हाला 249 रुपयामध्ये ही बॅच या ठिकाणी मिळणार आहे. तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या ऍप्लिकेशनची, या बॅचची तुम्हाला लिंक मी देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही या ठिकाणी ही बॅच आजच या ठिकाणी जॉईन करा. 249 मध्ये तुम्हाला हे 5 क्वेश्चन पेपर आणि एकूण 500 क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला इतिहास या विषयाची रिव्हिजन इथे या ठिकाणी होऊन जाईल. तर जॉईन करून घ्या आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी सांगा. चलो, त्यानंतर आपण पाहूया की स्वराज्याची स्थापना. आता लक्षात घ्या, जिजामातांबद्दलची माहिती पाहिली, याच्या आधी शहाजी राजांची बद्दलची माहिती पाहिली. आता आपण स्वराज्याची स्थापना
जी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी केले त्याबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पण आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया। इथं म्हणलेलं आहे की शहाजी राजांनी पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या जहागिरीचा कारभार जिजाबाई आणि बाल शिवाजी यांच्याकडे सोपवलेला होता। म्हणजे पाहायला भेटतं की जेव्हा शहाजी राजे या ठिकाणी कर्नाटकामध्ये होते तेव्हा पुणे, सुपे, इंदापूर आणि त्याचबरोबर या ठिकाणी चाकण या भागाची जहागिरी ती या ठिकाणी जिजामाता आणि बाल शिवाजी यांवर सोपवताना एकंदर दिसतं। जहागिरीतील सर्व प्रदेश हे शिवाजी राजांच्या ताब्यात, तर जहागिरीतील किल्ले हे आदिलशाहीच्या ताब्यामध्ये या ठिकाणी होते। तर खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या। म्हणजे जहागिरीचा प्रदेश जो होता हा जहागीरचा प्रदेश हा महाराजांकडे आहे, शिवाजी महाराजांकडे, आणि या जहागिरीतील किल्ले हे आदिलशहाकडे आहे। आता लक्षात घ्या, जर तुम्हाला प्रदेशाचं संरक्षण करायचं असेल तर किल्ले तुमच्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे। आणि म्हणून मग इथं पाहायला भेटतं हे किल्ले ताब्यात घेण्यासाठी शिवाजी महाराजांचं एक मोठं या ठिकाणी तप या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते या ठिकाणी गेल्याचं दिसतं। आदिलशहा सोबत मोठा झगडा त्यांचा या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि म्हणून मग प्रदेशच्या रक्षणासाठी हे किल्ले ताब्यात घेण्यासाठी त्यांनी आदिलशहाच्या विरोधामध्ये युद्ध केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं आणि आपल्या या संपूर्ण प्रदेशाचं संरक्षण शिवाजी महाराजांनी केल्याचं एकंदरीत दिसतं। पुण्यात येता शिवाजी महाराजांनी 12 मावळ प्रांत हा काबीज केल्याचं एकंदरीत दिसतं। तर 12 मावळ प्रांत जो आहे हा पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी इथं काबीज केला। या प्रदेशामध्ये अन्नर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, त्याचबरोबर कोरबारसे मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मोसे खोरे, गुंज मावळ, कानत खोरे, त्याचबरोबर बेळवंड खोरे आणि त्याचबरोबर हिरडस मावळ आणि रोहिड खोरे या प्रकारे 12 प्रांतांचा समावेश या ठिकाणी आहे। ते 12 मावळ प्रांत जे कोणते होते त्यांची माहिती, त्यांची नावं इथे या ठिकाणी दिलेली आहे। तर लक्षात घ्या, आता हा संपूर्ण 12 मावळ प्रांत हा इथं शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी काबीज केल्याचं दिसून येतं। आता हा मावळ प्रांत जर आपण पाहिला त्याचं एक वेगळं आगळं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे। हा अत्यंत डोंगराळ प्रांत आहे आणि त्याचबरोबर डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळं या प्रांताकडे मुस्लिम सत्ता देशांचं दुर्लक्ष या ठिकाणी होतं आणि जो मुस्लिम सत्ता देशांचा दुर्लक्षित असणारा भाग आहे तोच शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम काबीज केल्याचं दिसतं। लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही युद्धनीती होती ती याच प्रकारे होती, ती म्हणजे गनिमी कावा। मुघल जे होते हे मुघल हे या ठिकाणी सफाड मैदानी प्रदेशामध्ये लढण्यामध्ये माहीर होते, मात्र डोंगराळ प्रदेशामध्ये डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशामध्ये लढण्याचं तंत्र हे मुघलांना या ठिकाणी अवगत नव्हतं। आणि म्हणून मग इथे या ठिकाणी पाहायला असं भेटतं की या डोंगराळ प्रदेशामध्ये गनिमी कावाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना सळोकेपळो करून सोडल्याचं एकंदरीत दिसतं आणि मुघलांच्या हाती शिवाजी महाराज हे कधीच लागले नाही हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। शिवाजी महाराजांसोबत जो निष्ठावंत सैनिकांचा जो एक मोठा या ठिकाणी साचा या ठिकाणी होता त्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मुघलांना पराभूत केलेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। पुढे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की शिवाजी महाराजांनी या प्रदेशात दंगलखोरांचा बंदोबस्त करून, म्हणजे 12 मावळ प्रांतामध्ये जे कोण दंगलखोरे होते, जे पण कोण या ठिकाणी दरोडेखोर या ठिकाणी होते, तर त्यांचा बंदोबस्त त्यांनी केला आणि या भागामध्ये शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं। म्हणजे सर्वसामान्य रयतेला त्रास देणारे जे दरोडेखोर होते, जे दंगलखोर होते, या लोकांचा पहिल्यांदा बंदोबस्त केला आणि या भागामध्ये शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्याचा परिणाम काय झाला तर रयतेची मनं हे महाराज या ठिकाणी जिंकू शकलेले आहेत असं एकंदरीत दिसतं। कारण लक्षात घ्या, कोणत्याही राजाचं पहिलं काम या ठिकाणी असतं की आपल्या राज्यामध्ये असणारी जी प्रजा आहे तर त्या प्रजेला सुरक्षित या ठिकाणी ठेवणं, आणि जो व्यक्ती किंवा जो राजा या ठिकाणी त्या प्रजेला सुरक्षित ठेवत नाही त्याला लोकमानसाची किंवा लोकांची या ठिकाणी पाठिंबा मिळत नाही। तर महाराजांना हे सगळं युद्धनीती, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहिती होत्या आणि म्हणून 12 मावळ प्रांतामध्ये त्यांनी शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला। त्याचा परिणाम असा झाला की सर्वसामान्य माणसांचा त्यांना या ठिकाणी पाठिंबा मिळाला आणि त्यांच्या स्वराज्याच्या या मोहिमेमध्ये सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं दिसतं। लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं जे बंड होतं, शिवाजी महाराजांचं जे आंदोलन होतं, त्यांचं जे विद्रोह होतं, हे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी होतं हे लक्षात घ्या। आणि म्हणून मग
परकीय शत्रूंपासून एतद्देशीय प्रांतांचं रक्षण करण्यासाठी सामान्य माणसानं या ठिकाणी महाराजांच्या या लढ्याला, या विद्रोहाला, या बंडाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। इथं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर या ठिकाणी निष्ठावंतांची फौज या ठिकाणी उभारलेली आहे। मग या फौजेमध्ये संभाजी कावजी, येसाजी कंक आहे, बाजी पासलकर या ठिकाणी आहे, तानाजी मालुसरे या ठिकाणी आहे, बाजी प्रभू देशपांडे या ठिकाणी आहे, जीवा महाला या ठिकाणी आहे, मदारी मेहतर आहे, नेताजी पालकर आहे, बहिर्जी नाईक आहे आणि मुरारबाजी देशपांडे या ठिकाणी आहे। तर हे सगळे निष्ठावंत सैन्य, निष्ठावंत एक मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं निर्माण केल्याचं एकंदरीत दिसतं। आता पहा, लक्षात घ्या, यांची नावं जर तुम्हाला या ठिकाणी जर पाहिली, तुम्ही यांची नावं वाचली पाहिली तर लक्षात येतं की या मावळ्यांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश या ठिकाणी दिसून येतो। महाराज या पृथ्वी तलावर असे एकमेव राजे होऊन गेलेले आहेत की ज्या राजांनी त्या त्या जातीमध्ये असणारं गुणकौशल्य बारकाईने पाहिलं आणि स्वराज्य निर्मितीसाठी त्या त्या जातीच्या लोकांचा उपयोग या ठिकाणी करून घेतल्याचं एकंदर दिसतं। 12 बलुतेदार, 18 अलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना रयतेचं राजा या ठिकाणी संबोधलं जातं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की हे सगळे अत्यंत निष्ठावंत मावळे यांनी या ठिकाणी आपल्या प्राणाचा त्याग या ठिकाणी केला स्वराज्य रक्षणासाठी, हे लक्षात असू द्या। पुढे पाहायला भेटतं की हे सगळे सवंगडी त्यांनी निर्माण केलेले आहेत अशी माहिती दिलेली आहे। शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये, तर रोहिडेश्वराचं मंदिर जे आहे तर त्या रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली आहे अशा प्रकारची माहिती इथं दिलेली आहे। राजांनी सन 1646ला तोरणा किल्ला जो आहे हा तोरणा किल्ला या ठिकाणी जिंकून घेतला। तर 1646ला तोरणा किल्ला महाराजांनी सर्वप्रथम या ठिकाणी जिंकला। त्यानंतर मग राजगड आहे, त्यानंतर आहे कोंढाणा आहे आणि मग पुरंदर आहे। तर यांसारखे जे किल्ले आहे हे आपल्या ताब्यात घेतल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या, तोरणा, त्यानंतर राजगड, कोंढाणा आणि मग इथं या ठिकाणी पुरंदर। कोंढाणा म्हणजे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी सिंहगड जो आहे तो, आज ज्याला आपण सिंहगड म्हणतो। तर या प्रकारे राजगड, कोंढाणा, पुरंदर यांसारखे किल्ले महाराजांनी ताब्यात घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। त्यानंतर आपल्याला इथं पाहायला भेटतं आपल्या टायटलमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर आदिलशाही यांच्या असणारे संबंध। तर महाराज आणि शिवाजी महाराज आणि आदिलशाही यांचे संबंध काय होते, कसे होते, त्याबद्दलची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे, ती आपण पाहूया। इथं म्हटलेलं आहे स्वराज्याच्या विस्तारासाठी जावळीचा दुर्गम प्रदेश मिळवणं हे या ठिकाणी महाराजांना आवश्यक वाटत होतं। आता हा जो जावळी प्रांत होता तो त्यांना या ठिकाणी ताब्यात घ्यायचा होता आणि इथं म्हटलेलं आहे की सन 1656ला शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला केला आणि जावळीचे जे जहागीरदार या ठिकाणी होते सरदार चंद्रराव मोरे, तर जावळीचे मोरे जे होते तर या जावळीच्या मोऱ्यांचा पराभव त्यांनी केल्याचं दिसतं। हे चंद्रराव मोरे जे आहेत हे आदिलशहाच्या दरबारामध्ये होते। तर लक्षात घ्या, जावळी प्रांतावर त्यांनी हल्ला या ठिकाणी केला आणि चंद्रराव मोऱ्यांचा पराभव या ठिकाणी करून जावळी प्रांत त्यांनी जिंकून घेतलेला आहे असं दिसतं। जावळीच्या विजयानं स्वराज्याच्या कक्षा रुंदावल्या गेल्या, रायगडासारखा बुलंद किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये आलेला आहे, या प्रकारची माहिती दिलेली। तर रायगड हा एक महत्वाचा किल्ला देखील त्यानंतर या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। जावळीचा प्रदेश आपल्या हातून गेल्यानं आदिलशहाचा क्रोध हा अनावर झाला आणि त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खानची इथे या ठिकाणी नियुक्ती केली आणि हा अफजल खान जो आहे हा स्वराज्यावर चालून आल्याचं एकंदरीत दिसतं। बालपणी आपण या सर्व स्टोऱ्या, कथा वगैरे ऐकलेल्या आहेत, तर त्याचं एक प्रकारे ते पुन्हा इथं आपल्याला ऐकायला मिळतात, पुन्हा एकदा पाहायला मिळतात। ते पुनस्मरण आपण म्हणूया, त्याचं एक पुनस्मरण आपण इथे या लेसनमध्ये या ठिकाणी करतोय। हे सगळं आपण इयत्ता 3री 4थीला त्या ठिकाणी पाहिलं। 4थीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा इतिहास हा एक अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे। बालभारतीचं 4थीचं पुस्तक, जे पहिलं पुस्तक आहे, कैक लोकांचं पहिलं पुस्तक आहे की जे त्यांना इथून इतिहासाची गोडी लागली। मला पण इयत्ता 4थीचं
जे पुस्तक आहे त्या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर अश्वारूढ असणारा जो फोटो आहे तर तो जेव्हा पाहिला आणि महाराजांचा इतिहास जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा मला पण इतिहासाची आवड इथूनच इयत्ता 4थी पासूनच या ठिकाणी झाली, हे या ठिकाणी लक्षात घ्या. माझ्यासारखे असे खूप सारे लोक की ज्यांना पहिल्यांदा शिवाजी महाराज या इयत्ता 4थीच्या पुस्तकातून समजलेले आहे. तर हे सगळं लहानपणी आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. ठीक आहे. तर अफजल खान जे आहे या अफजल खानाचे इथे या ठिकाणी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्ती केल्याचं दिसतं. मग अफजल खानाबरोबर उघड्या मैदानावर लढाई करणं हे दुर्गम प्रदेशामध्ये लढाई करणं हे या ठिकाणी शक्य नाहीये, है ना. तर अफजल खान सारखा जो बलाढ्य शत्रू आहे तर त्या अफजल खानासारखा बलाढ्य शत्रू सोबत उघड्या मैदानावर सामना करणं या ठिकाणी अशक्य आहे आणि म्हणून मग दुर्गम प्रांतातच या ठिकाणी त्याला हेरलं पाहिजे ही शिवाजी महाराजांची कूटनीती या ठिकाणी राहिल्याचं दिसतं आणि मग दुर्गम प्रदेशात लढण्याचं महाराजांनी इथं ठरवल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की महाराज जावळीच्या खोऱ्यातील प्रतापगडाकडे गेलेले आहेत. ठीक आहे. तर कुठे गेले तर जावळीच्या खोऱ्यामध्ये जे प्रतापगड आहे तर प्रतापगडावर या ठिकाणी ते गेल्याचं एकंदरीत दिसतं आणि मग इथं पाहायला भेटतं की अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर एक भेट या ठिकाणी ठरलेली आहे आणि मग इथं दिसतं की 10 नोव्हेंबर सन 1659ला 10 नोव्हेंबर सन 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची या ठिकाणी भेट झाल्याचं दिसतं. एक मोठा शामियाना तिथे या ठिकाणी उभा केल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्या सर्वांना माहिती आहे अफजल खान जो होता हा एवढा बलाढ्य या ठिकाणी मनुष्य होता की शिवाजी महाराजांचं जे डोकं आहे हे त्याच्या छातीवर या ठिकाणी लागलं होतं आणि मग इथं पाहायला भेटतं की या अफजल खानानं शिवाजी महाराजांना कवेत घेऊन त्यांचा गळा दाबून मारून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी महाराज हे चतुर होते आणि त्यांनी आपल्या हातामध्ये असणारा बिचवा काढल्या आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी ते त्याच्या अफजल खानाच्या पोटामध्ये या ठिकाणी जाऊन त्याचा या ठिकाणी त्याला म्हणजे मारून टाकलेला आहे असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे शिवाजी महाराजांनी अत्यंत कुशलतेनं आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक कुटील युद्ध नीतीच्या माध्यमातून स्वराज्यावर आलेलं जे संकट आहे ते स्वराज्यावर आलेलं संकट हे नष्ट केलेलं आहे अफजल खानची हत्या या ठिकाणी करून. इथं म्हटलेलं आहे की अत्यंत चपळाईनं शिवाजी महाराजांनी अफजल खानास या ठिकाणी ठार केलेला आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. अल्पावधीत महाराजांनी मग पन्हाळ्यापर्यंतचा आदिलशाहीचा प्रदेश या ठिकाणी जिंकून घेतल्याचं दिसतं. प्रतापगडाच्या नंतर अफजल खानचा इथे या ठिकाणी त्याला ठार केल्यानंतर आता शिवाजी महाराज जे आहे पन्हाळ्यापर्यंत या ठिकाणी जाताना एकंदरीत दिसतं आणि पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश ते आदिलशहाकडनं काढून घेताना एकंदरीत पाहण्यात येतं. आता लक्षात घ्या हा जो आदिलशहा जो होता त्या आदिलशहाच्या हातून जावळी गेलेली आहे. अफजल खान जो आहे तो अफजल खान जो त्याचा अत्यंत पराक्रमी सेनापती होता त्याला महाराजांनी या ठिकाणी चारी मुंड्या चित करून त्याला मारून टाकलेला आहे. पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतलेला आहे. मग अशा वेळेस हा जो आदिलशहा होता हा संतपलेला होता आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता या आदिलशहानं पन्हाळ्यामध्येच या ठिकाणी शिवाजी महाराजांना कैद करून या पन्हाळ्याला वेढा देण्याचं काम या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. इथं म्हटलेलं आहे अफजल खानचा वध होऊन पन्हाळगडासारखा किल्ला महाराजांच्या ताब्यात या ठिकाणी गेल्यामुळं आदिलशहाला धक्का बसला आणि पन्हाळ्यासारखा अत्यंत महत्वाचा किल्ला परत मिळवण्यासाठी आता या ठिकाणी सिद्दी जोहारची मदत त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. कोणी? आदिलशहानं. मग या आदिलशहानं पाहायला भेटतं की आता सिद्दी जोहारला पन्हाळ्याला वेढा देण्यासाठी सांगितलं आणि मग हा सिद्दी जोहार जो आहे हा सिद्दी जोहार प्रचंड फौज घेऊन या ठिकाणी पन्हाळ्याकडे कूच करताना एकंदरीत दिसून येतं. मग महाराज पन्हाळ्यावर असताना सिद्धीनं या ठिकाणी या गडास या ठिकाणी वेढा दिल्याची माहिती मिळते. मग पुढे पाहायला भेटतं हा वेढा दीर्घकाळ चालू राहिला. दरम्यानच्या काळामध्ये शाहिस्ते खान जो होता हा शाहिस्ते खान या ठिकाणी पुण्यावर चाल करून आल्याचं एकंदरीत दिसतं. औरंगजेबाचा मामा मानला जातो हा शाहिस्ते खान पुण्याच्या लाल महालावर या ठिकाणी आला. शाहिस्ते खानाबद्दलची पण माहिती आपल्या या 11वीच्या पुस्तकात दिलेली आहे. शाहिस्ते खानाची कशा पद्धतीने बोट या ठिकाणी महाराजांनी छाटून काढलेली लाल किल्ल्यामध्ये लाल महालामध्ये, तर या सगळ्या गोष्टी आपण बालपणी या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. तर शाहिस्ते खान लक्षात घ्या यावेळेस पुण्यावर चाल करून आला. छत्रपती शिवाजी महाराजांवर दुहेरी संकट होतं. एका बाजूला पन्हाळ्यावर शिवाजी महाराज अडकून पडलेले आहे, सिद्दी जोहारनं पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबचा मामा हा या ठिकाणी शाहिस्ते खान इथे या ठिकाणी पुण्यावर चाल करून आलेला आहे. मग हे दुहेरी संकट आहे. आता या दुहेरी संकटात बाहेर कसं पडायचं म्हणून पन्हाळ्यातला जो काही
वेढा आहे तो तर तोडायला पाहिजे आणि महाराजांना पुण्यामध्ये येणं गरजेचं आहे, कारण शाहिस्ते खानाची फजिती करायची आहे किंवा शाहिस्ते खानाला धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून मग शिवाजी महाराजांवर एक प्रकारे धर्मसंकटच आलं असं आपण या ठिकाणी म्हणूया. मग इथं पाहायला भेटतं की जुलै सन 1660ला रात्रीच्या वेळेस निवडक सैन्यानिशी महाराज किल्ल्यातून बाहेर पडले. विशाळगडाकडे त्यांनी दौड सुरू केलेली आहे असं दिसतं. तर विशाळगडाकडे त्यांनी दौड सुरू केली आणि शत्रूनं मग त्यांचा पाठलाग इथे या ठिकाणी सुरू केला. तर पन्हाळगडाकडनं ते इथे या ठिकाणी बाहेर पडतात. विशाळगडाकडे या ठिकाणी जाण्यासाठी काही निवडक विश्वासू साथीदारांना सोबत घेऊन जातात. महाराज पन्हाळ्याचा वेढा तोडून बाहेर पडले ही बातमी जेव्हा सिद्धी जोहरला समजली तेव्हा शत्रू पक्षाचं सैन्य हे महाराजांचा पाठलाग या ठिकाणी करताना एकंदर दिसतं. आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये बाजीप्रभू देशपांडे लक्षात घ्या यांनी अत्यंत शौर्यानं हा किल्ला या ठिकाणी लढवल्याचं एकंदर दिसतं. बाजीप्रभू देशपांडेंनी निवडक सैन्यासह पावनखिंडी जी आहे या पावनखिंडी सिद्धीच्या सैन्यास या ठिकाणी रोखून धरलेलं होतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेंनी जे शौर्य या ठिकाणी गाजवलं त्या संदर्भात पावनखिंडी हा एक महत्वाचा चित्रपट देखील नुकताच प्रसिद्ध झालेला होता. तर तो चित्रपट देखील तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेंचं शौर्य, स्वामीनिष्ठा आणि त्यांची या ठिकाणी एक स्वाभिमानी राहून स्वराज्यासाठी लढण्याची जी धमक होती ती आपण त्या चित्रपटातून नक्कीच पाहिली असेल. तर लक्षात घ्या या प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं बाजीप्रभू देशपांडे जे आहे हे बाजीप्रभू देशपांडे यांनी या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना मोलाची साथ दिल्याचं एकंदर दिसतं. प्रचंड धुमशक्ती या ठिकाणी झाली. महाराज विशाळगडावर पोहोचले आणि महाराजांनी विशाळगडावर पोहोचल्याची खूण जेव्हा या ठिकाणी इशारा जेव्हा या ठिकाणी दिला तेव्हा मग हे बाजीप्रभू देशपांडे जे आहे त्यांनी या ठिकाणी आपला देह ठेवला. त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी मावळली गेलेली आहे असं दिसतं. तर महाराजांच्या संरक्षणासाठी या सर्व मावळ्यांनी बाजीप्रभू देशपांडे असू द्या, यसाजी कंक असू द्या, त्याचबरोबर तानाजी मालुसरे असू द्या, या सर्वांनी मोठ्या शौर्यानं निकराचा लढा दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर मित्रांनो या पद्धतीनं आज आपण इथं हे छोटेखानी लेक्चर्स या ठिकाणी थांबूया. पुढच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर मुघलांचे संबंध कशा पद्धतीने राहिले त्यावर आपण काम करूया. तर लक्षात घ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असताना टेस्ट पेपर सोडवणं गरजेचं आहे आणि इतिहास या विषयावर पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्यासाठीच राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट पेपर आणि रिव्हिजन लेक्चर सिरीज हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर आपण सुरू केलेले आहे 10 फेब्रुवारीपासून. तर जे कोण विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी या बॅचला जरूर या ठिकाणी जॉईन करा. 249 प्राइज आहे. 50% डिस्काउंट देऊन 249 प्राइज या 5 क्वेश्चन पेपर आणि एकूण 20 व्हिडिओज मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला इतिहास या विषयामध्ये 15 पैकी 15 प्रश्नांची उत्तरं जरूर या ठिकाणी सॉल्व्ह करा. 30 मार्क तुम्हाला या 249 रुपयामध्ये जरूर या ठिकाणी मिळतील. तर थांबूया मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल लाईक, कमेंट्स आणि आपल्या मित्रांना देखील शेअर या ठिकाणी करा. आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन आणि त्याचबरोबर आपलं YouTube चॅनल जरूर तुम्ही सबस्क्राईब या ठिकाणी करा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू.